आपण काय करतोय बघा, कॉस्ट अकाउंटिंगचं आपल्या बेसिक जे काय आहे किंवा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण काय करतोय, स्टडी करतोय. लास्ट लेक्चर आपण बेसिक थोडंसं बघितलेलं आहे बघा, इंट्रोडक्टरी पार्ट. इथं आपण होतो कॉस्ट ₹100, सेलिंग प्राइस ₹80. म्हणजे एखादं प्रोडक्ट जर आपण प्रोड्यूस करण्यासाठी किंवा एखादी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला कॉस्ट इन्कर झालेली आहे ₹100, पण ते प्रोडक्ट, ती सर्व्हिस आपण कस्टमरना सेल ₹80 त्याची सेलिंग प्राइस आपण केली किंवा ₹80 प्रोव्हाइड केली, तर या ठिकाणी आपल्याला लॉस झालेला आहे ₹20. पण जनरली आपण विचार कसा करतो की लॉस झालेला आहे आणि आपण लॉस मध्ये बिझनेस केला नाही पाहिजे, हो ना, असं असतं आपलं. पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं किंवा ऍज अ कॉस्टिंग स्टुडंट आपलं जे कॉस्टिंग आहे बघा, कॉस्टिंग मध्ये असे काही टेक्निक्स आहेत की ज्याचा यूज करून आपण लॉस इथं जरी दिसत असला आपल्याला, तर आपण अशा पॉलिसीज डिसाइड करू शकतो की ज्याच्या थ्रू आपण प्रॉफिटमध्ये, फ्युचरमध्ये प्रॉफिट कमवू शकतो. आता सध्या जर तुम्ही बघितलात प्रेझेंट कंडिशन मध्ये भारतामध्ये बघा, स्वदेशीचा नारा सुरू आहे. आपण आपले प्रोडक्ट आपल्या इंडियामध्ये तयार केलेले मेड इन इंडियाचे प्रोडक्ट यूज करायचे, चायनाचे प्रोडक्ट वापरायचे नाहीत, किंवा ओव्हरऑल चायनाकडे एक निगेटिव्हिटीनं ऑल वर्ल्ड बघत आहे, बरोबर आहे ना. तर चायनाचं हे टेक्निक आहे बघा, चायना हे टेक्निक यूज करतं. चायना कॉस्ट अकाउंटिंगचा परफेक्ट यूज करतं. त्या ठिकाणी चायना काय करतं बघा, तर चायनाचे जे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये, तुम्ही बघा कुठलंही प्रोडक्ट घ्या जे चायनामध्ये तयार होतं आणि आपल्या इंडियामध्येही तयार होतं, तर चायना काय करतं, जे प्रोडक्ट चायनाचं मार्केटला ₹80 सेल होतं, तेच प्रोडक्ट आपल्या इंडियामध्ये ₹100 आपण प्रोड्यूस सुद्धा करू शकत नाहीये बघा. म्हणजे जे प्रोडक्ट इंडियामध्ये प्रोड्यूस करायला आपल्याला ₹100 कॉस्ट इन्कर होते, ते प्रोडक्ट चायना काय करतं, ₹80 सेल करतं. आता आपण असा विचार केला पाहिजे ऍज अ कॉस्टिंग स्टुडंट की हे चायनाला कसं काय पॉसिबल आहे बाबा, की ज्या किमतीमध्ये आम्ही इंडियामध्ये प्रोड्यूस पण करू शकत नाही, उत्पादन पण करू शकत नाही, त्या किमतीमध्ये हे चायनीज किंवा चायना गुड्स हा सेल आउट होतो. हा कसं काय होतो बघा, तर चायनामध्ये एक टेक्निक आहे, ज्या टेक्निकला म्हटलं जातं डम्पिंग. बघा, डम्पिंग हे टेक्निक चायना काय करतं, यूज करतं. म्हणजे चायना काय करतं बघा, स्टार्टिंगला जरी चायनाची कॉस्ट या ठिकाणी त्यांना सुद्धा 100 इन्कर झाली असली, तरी ते काय करतात, ₹80 गुड्स सेल करतात आणि ₹20 लॉस काय करतात, सस्टेन करतात, ते लॉस ते सफर करतात. याचा परिणाम काय होतो बघा, डम्पिंगचा अर्थ काय समजून घ्यायचं. तर चायना काय करतं, ₹80 गुड्स मार्केटमध्ये सेल करतं. इनिशियल स्टेजला, अगदी स्टार्टिंगच्या एक काहीतरी फायनान्शियल इयर मध्ये, थोड्या पिरियड मध्ये चायनाला काय होणार, लॉस होणार. पर युनिट या ठिकाणी 20 दिसतोय, तेच एक्झाम्पल कंटिन्यू करा, लॉस होणार. पण ऍक्च्युअल मध्ये लक्षात ठेवा, कॉम्पिटेटर इथून बाहेर पडतात. मार्केटमध्ये कसं असतं बघा, इकॉनॉमिक्स आपण स्टडी केलेला आहे, डिमांड सप्लाय, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर प्राइस, डिमांड, ह्याच्या थेरीज आपण स्टडी केलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे, ज्या प्रोडक्टची किंमत जास्त असते ते प्रोडक्ट मार्केटमध्ये खरेदी केलं जात नाही. खरेदी कुठलं प्रोडक्ट केलं जातं मार्केटमध्ये, ज्याची प्राइस कमी आहे. सबस्टिट्यूट जे प्रोडक्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल टी, कॉफी, हे सबस्टिट्यूट प्रोडक्ट झाले. पण टी प्रोव्हाइड करणारे व्हेरियस ब्रँड आहेत मार्केटमध्ये. रेड लेबल आहे तुमचा, जीएस चहा असेल समजा, ताजमहल आहे, त्याच्यानंतर रॉयल गिरनार, असे जे काही हे प्रोडक्ट असतात की जे आपण एकाला दुसरं तिसरं असं कुठलंही यूज करू शकतो. तर त्या ठिकाणी प्राइस आणि त्याची क्वांटिटी बघून कस्टमर काय करत असतो, खरेदी करत असतो. ब्रँड त्याच्यानंतरचा भाग येतो आणि क्वालिटी वगैरे हा नंतरचे अस्पेक्ट्स असतात. बेसिकली मॅक्झिमम कस्टमर हा काय करत असतो, प्राइस बघून वस्तूंची खरेदी करत असतो. मग हे चायना प्रोडक्ट काय करतात बघा, इनिशियल स्टेजला आपण लॉस स्वतः सस्टेन करतात आणि काय करतात, ह्यूज
प्रोडक्शन प्रोड्यूस करतात. आता ह्यूज जेव्हा आपण प्रोडक्शन प्रोड्यूस करतो, बघा युनिट्स प्रोड्यूस करतो एखाद्या प्रोडक्टचे, 1000 युनिट प्रोड्यूस करण्याची जे कॉस्ट इन्कर होत असतात आणि तेच 1 लाख युनिट प्रोड्यूस केल्यानंतर आपल्याला कॉस्ट रिड्यूस होते, आपली पर युनिट कॉस्ट, आपली टोटल कॉस्ट आपली रिड्यूस होते. आता ती कॉस्ट कशी रिड्यूस होते, कॉस्ट रिडक्शन कसं होतं, ते आपण आपल्या या कॉस्टिंगचे जे टेक्निक्स आहेत किंवा कॉस्टिंगचा जो बेसिक पार्ट आहे तिथं आपण त्याच्यावरती लेटर ऑन काय करूया, डिस्कस करूया. आपला इथला पॉइंट काय आहे, लॉस 20 रुपये जरी इनिशियल स्टेजला होत असला तरी चायनीज प्रोडक्ट काय करतात, डम्पिंगचं टेक्निक चायना वापरतं. म्हणजे सगळे कॉम्पिटिटर मार्केटमधून चायना काय करतं, बाहेर काढतं आणि त्याच्यामुळे काय होतं, नंतर ते लाईफ टाईम मध्ये काय करत असतात, प्रॉफिट ते कमावत असतात. आपले एकदा कॉम्पिटिटर आउट झाले मार्केटमधून की आपली मोनोपॉली तयार होते. मोनोपॉली झाली की आपण प्राइस जरी इन्क्रीज केली तरी कस्टमरकडे ऑप्शन शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे कस्टमर आपलं प्रोडक्ट खरेदी करताना आपला जो झालेला लॉस असतो तो आपण त्याच्यातून काय करू शकतो, रिकवर करू शकतो. बघा जनरली बिझनेसमॅन काय विचार करत असतो किंवा आपण एक कॉमन मॅन म्हणून काय विचार करतो की प्रॉफिट झाला पाहिजे. पण जे ऍक्च्युअल जंटलमन जे असतात, बिझनेसमॅन जे जंटलमन असतात ते काय करत असतात, शॉर्ट पिरियड मध्ये लॉस सस्टेन करत असतात. बिझनेसमध्ये ऑलवेज लॉंग पिरियडचा विचार केला जातो, बरोबर आहे ना. बिझनेस हा काय 1 मंथ 2 मंथ त्याला बिझनेस नाहीत म्हणत. बिझनेस हा 5 इयर 10 इयर 100 इयर असा लॉंग पिरियडचा काय करत असतो, विचार करत असतो बिझनेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये प्लॅनिंग असतं. बिझनेस कुठलाही करत असताना बघा प्लॅनिंग असतं आणि त्याच्यासाठी बघा कॉस्टिंगमध्ये आपल्याला कॉस्ट रिडक्शन करणं, प्लॅनिंग करणं, डिसिजन मेकिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर फायनान्शियल अकाउंटचा अभ्यास असला पाहिजे आपला. बघा मी तुम्हाला अगदी इनिशियल पहिल्या लेक्चर पासून सांगते, दररोज अभ्यास परफेक्ट करायचा, दररोज आपला पार्ट हा परफेक्ट असला पाहिजे. कारण आपल्या अकाउंटिंग मध्ये जे काय अकाउंट्सचे व्हेरियस पार्ट्स आहेत, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, पुढे जाऊन तुम्ही टॅक्सेशन स्टडी कराल तर या ऑल अस्पेक्ट्स मध्ये तुम्हाला प्रत्येक पार्ट हा परफेक्ट यावा लागतो. पास्ट तुम्हाला चांगला येतो तरच तुम्ही प्रेझेंटचा स्टडी करू शकता आणि फ्युचरमध्ये तो आपल्याला युजफुल असतो. बघा तर आपल्याला प्रॉपर फायनान्शियल अकाउंटिंग जर आलं तरच आपण कॉस्ट अकाउंटिंग चांगल्या पद्धतीनं काय करू शकतो, अभ्यास करू शकतो, समजून घेऊ शकतो. फायनान्शियल अकाउंटिंगचा डेटा हा जो काय असतो डेटा, तो हिस्टॉरिकल डेटा असतो, हा पास्ट डेटा असतो. आणि हा पास्ट डेटा आपण आपल्या कॉस्टिंग मध्ये, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये यूज करणार आणि आपण आपलं फ्युचर काय करणार, प्रिडिक्ट करणार. बघा प्रिडिक्ट करणे, अँटिसिपेट करणे म्हणजे आपण बघा प्रेझेंट मध्ये काय करणार, पास्ट जे काही हिस्टॉरिकल डेटा आहे फायनान्शियल अकाउंटिंगचा जो आपण पास्ट मध्ये स्टडी वगैरे केलेला आहे, जे काही समजून घेतलेलं आहे ते सगळं प्रेझेंट मध्ये काय करणार, आपण युटिलाइज करणार आणि आपलं फ्युचर काय करणार, कॉस्टिंग मध्ये आपल्या प्रिडिक्ट करणार. आणि कॉस्टिंग मध्ये बघा आपण पास्ट अनालिसिस करत असतो आणि फ्युचर आपण काय करत असतो, आपलं प्रिडिक्ट करत असतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपली एक्झाम जो काय मी परीक्षा देऊन इथपर्यंत पास करून डिग्रीज घेऊन आज तुम्हाला टीचिंग करते, बरोबर आहे ना. तर तुम्ही आता स्टुडंट आहात, तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन करता, तर आपल्या एक्झाम मध्ये प्रिपरेशन करत असताना बघा आपण काय करत असतो, प्रिडिक्शन वरतीच प्रिपरेशन करत असतो. आता आपलं कॉस्ट शीट आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम येणार आहे, मग प्रत्येक प्रॉब्लेम आपण काय करत असतो, प्रिडिक्ट करत असतो की हा एक्झामला येईल बाबा, तो येईल. आणि ह्या प्रिडिक्शन वरतीच आपण आपला फुल अभ्यास करत असतो, बरोबर आहे ना. म्हणजे एक्झाम मध्ये जर आपलं प्रिडिक्शन बघा किती % राईट असतं, 0% पण त्या ठिकाणी एक्सपेक्टेशन नसतं की हा प्रॉब्लेम येईल, पण आपण 100% त्या ठिकाणी काय करत असतो की हाच येणार बाबा, या उद्देशाने आपण आपला स्टडी करत असतो. आणि कधी कधी आपलं प्रिडिक्शन हे राईट पण होतं, कधी 100% राईट होतं, कधी 50% राईट होतं. म्हणजे ते आपण किती त्याच्यामध्ये डीप मध्ये इन्व्हॉल्व होऊन आपण त्याचं अंडरस्टँड केलेलं आहे, अनालिसिस करून आपण केलेलं आहे, त्याच्यावरती आपलं प्रिडिक्शन राईट की रॉंग हे काय असतं, डिपेंड असतं. ते जाऊ दे, पण आपल्या कॉस्टिंग मध्ये बघा आपण काय करत असतो, जे काय नॉलेज आपण गेन करणार आहोत, जे काय नॉलेज अर्न करणार आहोत ते आपण आपल्या बिझनेसमध्ये, कंपनीमध्ये, आपल्या सर्व्हिसमध्ये किंवा या ठिकाणी आपण फ्युचरसाठी आपण त्याचा
यूज करणार आहोत. ठीक आहे ना. तर कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मेन आपलं वर्क काय आहे बघा, कॉस्ट असरटेनमेंट, कॉस्ट कंट्रोल. बघा, कॉस्ट असरटेनमेंट, कॉस्ट कंट्रोल, इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट, डिसिजन मेकिंग, इम्प्लिमेंटेशन ऑफ डिसिजन, हे आपले मेन पार्ट कुठे आहेत, आपल्या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आहेत. बघा, प्रोडक्ट कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग करत असताना कुठचे कुठचे खर्च इन्कर झालेले आहेत ते आपण काय करत असतो, असरटेनमेंट मध्ये काय करत असतो, डिसाइड करत असतो. आणि हे कॉस्ट असरटेनमेंटचा जो काय पार्ट आहे त्याच्यासाठीच आपण काय करायचं आहे, आपलं फर्स्ट मॉड्यूल जे आहे ते कॉस्ट शीट आपण स्टार्ट करणार आहोत. पण कॉस्ट शीट स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण बेसिक मीनिंग आपलं काय करायचे समजून घ्यायचे. कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर प्रोड्युसिंग ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस. आता गुड्स जर आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर आपण काय करतो, फर्स्ट वी परचेस रॉ मटेरियल, we process on that raw material with the help of machinery, with the help of labor, and convert that raw material into work in progress or work in process. And after work in process progress, with the help of administrative staff, with the help of our indirect labor, administrative officers, managers, आपण काय करत असतो, त्या WIP चं कन्व्हर्जन फिनिश्ड गुड्स मध्ये करत असतो. बघा, इथं कॉस्टचं तुम्हाला मिनिंग दिलेलं आहे, कॉस्ट अकाउंटिंगचं मिनिंग दिलेलं आहे. थोडंसं लक्ष देऊन ह्या सगळ्या नोट्स वगैरे प्रिपेअर कराच तुम्ही. बघा, कॉस्ट इज द ॲग्रिगेट मीन्स टोटल एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ प्रोडक्ट. हे तुम्हाला मिनिंग इझिली समजतात. बघा, कॉस्ट इज द ॲग्रिगेट एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ प्रोडक्ट. एखादं प्रोडक्ट तयार करण्याचा जो एक्सपेन्सेस असतो, एक्सपेंडिचर असतो, त्याला आपण कॉस्ट म्हणतो. इट इज द एक्सपेंडिचर इनकर्ड फॉर द कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश्ड गुड्स. बघा, अँड मेकिंग इट. रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर त्याचं फिनिश गुड्स मध्ये कन्व्हर्जन करण्यापर्यंत आणि गुड्स तयार करण्यापर्यंतचे जे खर्च असतात ते कॉस्ट मध्ये येत असतात. आणि ते प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये सेल करतो. देअर कॅनॉट be a extract definition of cost because its interpretation depend. बघा, कॉस्टचे एक्झॅक्ट डेफिनेशन नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण कॉस्ट म्हणजे काय असतं, कॉस्ट इज नथिंग बट कन्व्हर्जन ऑफ रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड गुड्स. जे काय कॉस्ट इन्कर होत असतात, व्हेरियस मटेरियल, लेबर, ओव्हरहेड, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ह्या सगळ्यांच्या टोटलला आपण काय म्हणत असतो, कॉस्ट म्हणत असतो. आता हा जो नेक्स्ट पार्ट आहे बघा, कॉस्ट शीट, हा आपण स्टडी करणारच आहोत. कॉस्ट शीट म्हणजे काय असतं बघा, कॉस्ट शीट इज अ स्टेटमेंट विच गिव्स डिटेल्स ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट अँड इन टोटल पण असं म्हणू शकतो आपण. कॉस्ट शीट is nothing but it is ascertainment of the cost of a particular product, particular services in total and in per unit. Cost per unit cost is essential in order to fix the selling price per unit after adding profit margin. आपण प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघितलं होतं बघा, सेलिंग प्राइस आपण कसे डिसाइड करतो, तर कॉस्ट ऍड मार्जिन ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस, बरोबर. आणि जनरली आपण बघतो ते चायनाचं टेक्निक डम्पिंग वगैरे जे काय आहे, किंवा इंडियामध्ये पण तसे टेक्निक्स यूज करतात काय काय बिझनेसमॅन. तर जनरली बिझनेस हा कशासाठी एस्टॅब्लिश केला जात असतो, तर त्याचं फर्स्ट मोटो असतो अर्निंग प्रॉफिट अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. हेच त्यांचं काय असतं, मेन मोटो असतो. आपल्या कॉस्टिंग मध्ये बघा आपण काय करणार आहोत, व्हेरियस टेक्निक्स, व्हेरियस मेथड्स आपण स्टडी करणार आहोत. तर ही डेफिनेशन आहे बघा, कॉस्ट अकाउंटिंगची डेफिनेशन बघा. कॉस्ट अकाउंटिंग इज क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग अँड अप्रोप्रिएट अलोकेशन ऑफ एक्सपेंडिचर फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ सुटेबली अरेंज्ड डेटा फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल अँड गायडन्स ऑफ मॅनेजमेंट. बघा, जसं आपण बघितलं होतं की SY.BCom मध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग आपलं काय करत असतं, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग एड फॉर डिसिजन मेकिंग टू द मॅनेजमेंट. आपलं डिसिजन मेकिंग मध्ये एड करण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटिंग करत असतं. सेम आपलं कॉस्ट अकाउंटिंग आपल्या मॅनेजमेंटला काय करणार, कॉस्टशी कनेक्टेड जे काय डिसिजन्स असतील ते डिसिजन फुलफिल करण्यासाठी आपलं कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं, मदत
करण्याचं काम करत असतं. तर मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, एक्सपेन्सेस हे फिक्स्ड असतात, व्हेरिएबल्स असतात, तर त्याच्याशी कनेक्टेड तुमचे फॅक्टरी एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपण काय करूया, आपला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपला कॉस्ट शीट हा जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे तो काय करूया, स्टडी करूया. ठीक आहे ना. तर बघा, हे सगळं इंट्रोडक्शनच सुरू आहे. आपण आपलं पहिलं मॉड्यूल बेसिक अजून स्टार्ट केलेलं नाहीये.